नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनपुट आउटपुटचे सर्व ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडून घेणार आहोत. तर यामध्ये एकूण 38 क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला याचे जे ऑब्जेक्टिव्ह तुमच्या MSc-IT फायनल एक्झाममध्ये विचारल्या जातील, तर तेव्हा तुम्हाला खूप सोपं जाईल. म्हणजेच तुम्ही हे पाठ करून तुमची MSc-IT ची एक्झाम जी आहे ती खूप सोपी करू शकता आणि सॉल्व्ह करू शकता. तर चला करूया स्टार्ट. तर बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, मॉनिटरचे रिझोल्यूशन त्यांच्या प्रतिमेच्या स्पष्टतेवर कसा परिणाम करतात म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे उच्च रिझोल्यूशन अधिक पिक्सेलमुळे स्पष्ट प्रतिमा तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एखादे लक्षण चालू किंवा बंद म्हणजेच ऑन अँड ऑफ करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीजना म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे टॉगल कीज. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते उपकरणे हे यूट्यूब डिव्हाइस नाहीत म्हटलेलं आहे. तर बघा, कोणते उपकरण यूट्यूब डिव्हाइस नाही आहे. तर बघा, मॉनिटर हे इनपुट डिव्हाइस नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती परिस्थिती व्यावसायिक क्षेत्रात व्हॉइस रिकग्निशन प्रणालीच्या वापरांचे सर्वोत्तम उदाहरण देते म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर काय आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे पोर्टेबल आवाज रेकॉर्डर वापरून अनेक टास्क, केस, नोट्स रेकॉर्ड करणारा वकील आणि नंतर त्या संगणकावर संपादित करणे. तर याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजेच दर्शक उपकरण आहे म्हटलेलं आहे. तर बघा, माऊस याचं राईट आन्सर आहे. माऊसची प्रतिमा आहे याचं राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, मॉनिटरच्या ॲक्सेप्ट रेशो बदलाचे विश्लेषण करा आणि जुन्या 4.3 ॲक्सेप्ट रेशोच्या तुलनेत नवीन 16.9 रेशो अधिक वापरता का आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे 16.9 ॲक्सेप्ट रेशिओ वाईड स्क्रीन सामग्रीसाठी अधिक योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॉट पिचचा मॉनिटरच्या स्पष्टतेवर काय परिणाम होतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे बघा, तर पहिल्याच नंबरचं राईट आन्सर आहे डॉट पिच जितका कमी असेल तितके स्पष्ट प्रतिमा तयार होतात म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना रिकामी जागा म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे बघा, न्यूमरिक कीज. नेक्स्ट क्वेश्चन, हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे म्हटलेलं आहे. तर हे याचं जे विधान आहे हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या कम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाची तुम्ही वापर कराल म्हटलेला आहे. कोणत्या उपकरणाचा वापर कराल म्हटलेला आहे. तर बघा, पहिल्याच नंबरचं राईट आन्सर आहे आपण तर आपण हेडफोनचा वापर करू. पहिल्या नंबरची प्रतिमा बघा, याच्यामध्ये साईन करून आहे. याच्यामध्ये चौरस आकारामध्ये तुम्हाला हेडफोन दिसत आहे. तर आपण त्याचाच वापर करू नक्की. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परंपरागत कीबोर्डच्या कार्यक्षमतांचे विश्लेषण करा आणि त्यांच्या स्पेशल कीजबद्दल योग्य विधान ओळखा म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर कोणतं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे विंडोज कीने थेट स्टार्ट मेनूला प्रवेश मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खरेदी विक्रीच्या ठिकाणी RFID टॅग्स कशाप्रकारे इन्व्हेंटरी व्यवस्थापनाला मदत करतात यांचे विश्लेषण करा आणि सर्वात अचूक विधान निवडा म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर कोणतं आहे.
तर बघायचं सेकंड नंबरचं राईट आन्सर आहे RFID टॅग्स उत्पादनाच्या स्थान आणि प्रमाणाबद्ध वास्तविक वेळेतील माहिती प्रदान करतात, ज्यामुळे प्रभावी इन्व्हेंटरी व्यवस्थापन शक्य होते. नेक्स्ट बघा, स्टायलसचे हँडरायटिंग रेकग्निशन सॉफ्टवेअरच्या सहकार्याने कार्यांचे विश्लेषण करा. खालीलपैकी कोणता पर्याय त्यांच्या उच्च कार्यक्षमता उत्तम प्रकारे वर्णन करतो? तर ह्याचं राईट आन्सर कोणता आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. स्टायलसचा वापर दाब वापरून चित्रे काढण्यासाठी केला जातो आणि हँडरायटिंग रेकग्निशन सॉफ्टवेअर ही चित्रे डिजिटल मजकुरामध्ये रूपांतरित करते. तर ह्याचं राईट आन्सर होतं. नेक्स्ट बघा, शॉर्टकट्स म्हणून फंक्शन कीजच्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे कॉम्बिनेशन कीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3D स्कॅनर कोणती तंत्रज्ञान वापरून वस्तूचा आकारांची नोंदणी करतात म्हटलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे लेझर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणते उपकरण हे पॉइंटिंग टाईप डिव्हाइस नाही म्हटलेलं आहे? तर नक्कीच यापैकी कीबोर्ड हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, डुप्लेक्स प्रिंटिंग काय आहे आणि पर्यावरणासाठी ते फायदेशीर का मानले जाते म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर काय आहे? कागदांच्या दोन्ही बाजूंनी छपाई करणे हे कागदाच्या अपव्यय कमी करते. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पासवर्ड टाकल्यानंतर कीबोर्डवर कोणती की दाबणार म्हटलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे बघा, तर नक्कीच आपण एंटर दाबू. बघा हाच राईट आन्सर आहे याचं. नेक्स्ट बघा, जलद असे कम्प्युटर गेम खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर नक्कीच याचा राईट आन्सर आहे जॉयस्टिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माऊस पॉइंटरला हेही नाव आहे म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे ॲरो पॉइंटर, याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॉट डॉटचा वापर करणे होय. तर बघा याचं राईट आन्सर आहे माऊस. नेक्स्ट बघा, कोणते वर्ण आणि चिन्ह ओळखणारे उपकरण बँकांद्वारे चेक आणि ठेव पावत्यावर असलेले असामान्य क्रमांक वाचण्यासाठी वापरले जाते म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. तर याचं राईट आन्सर आहे MICR. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणते उपकरण छापील मजकुराला वाचण्यासाठी प्रकाश स्रोत वापरते आणि त्यांना मशीन रीडेबल कोडमध्ये परिवर्तित करते? तर बघा याचं राईट आन्सर आहे OCR म्हणजेच ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. नेक्स्ट बघा, प्रिंटरची कोणती वैशिष्ट्ये छापलेल्या प्रतिमांच्या स्पष्टतेवर थेट परिणाम करतात म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे रिझोल्युशन, याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट, वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर प्रविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणते इनपुट उपकरणात सर्वात महत्त्वाचे आहे म्हटलेलं आहे? तर याचं राईट आन्सर कोणता आहे? बघा कीबोर्ड, याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाइट केलेल्या आहेत म्हटलेलं आहे? थर्ड नंबरचं बघा, यामध्ये तुम्हाला फंक्शन कीज हायलाइट करून दिसत आहे. सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे, बहुतेक वापरकर्ते पत्र मसुदे यासाठी काळा शाही का वापरतात म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे? काळी शाई रंगाच्या शाहीपेक्षा स्वस्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, CDRW म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे CD री-रायटेबल. बघा, तर याचं राईट आन्सर CD री-रायटेबल आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान इनपुट उपकरणे कशा प्रकारे कार्य करतात हे सर्वोत्कृष्टपणे वर्णन करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे, तर बघा याचं राईट आन्सर कोणतं आहे, तर बघा 4 नंबरचा याचा राईट आन्सर आहे, इनपुट उपकरणे वापरकर्त्यांच्या क्रिया संगणक प्रणालीसाठी प्रक्रिया करण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 20-20-20 नियम यासाठी वापरला जातो म्हटलेला आहे. तर बघा डोळ्यांवर ताण याच्यासाठी हा नियम वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॉट डॉट ही उपकरणे लोकांना समजते ते कम्प्युटर प्रक्रिया करू शकते अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे इनपुट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फोटो स्कॅन करताना स्कॅनरचे लीड नीट बंद झाले नाही तर काय होते आणि स्कॅन केलेला फोटो असा दिसेल म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे पांढरा आणि अस्पष्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुमच्या कम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन्स कुठे प्लग इन कराल म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे, तर बघा आपण नक्कीच इथे CPU मध्ये प्लग इन करू. बघा कॅबिनेटमध्ये इथं हायलाईट करून दिसत आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, संगणकाला प्रोजेक्टरशी जोडण्याचे 4 मार्ग खाली दर्शवले आहेत. वर्णानुक्रमानुसार डॉट डॉट म्हणजेच कोणता प्रकार अस्तित्वात नाही म्हटलेला आहे, वर्णानुक्रमानुसार. तर याचं राईट आन्सर आहे XPA. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा युजर संगणकाकडे पाहतो तेव्हा युजरला दिलेल्या प्रतिमेप्रमाणे खालील गोष्टी दिसतात, हे काय वर्णन आहे म्हटलेलं आहे. तर नक्कीच याचं राईट आन्सर प्रोसेसर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, प्रिंटरच्या मेमरीचा त्याच्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे, हे मोठ्या दस्तऐवजांची प्रिंटिंग गती वाढवते. नेक्स्ट बघा, कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे LED. नेक्स्ट क्वेश्चन, खालील दाखवलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॉल्यूम म्हणजेच आवाज ॲडजस्ट करण्यासाठी मदत करेल म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचं. अशा प्रकारे आपले इनपुट आउटपुटचे क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहे मित्रांनो. असेच तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पाहायचे असतील, म्हणजेच आता याच्याऐवजी सुद्धा दुसरे काही पण ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्याकडे, अजून 6 सब्जेक्टवर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला करून द्यायचे आहे. तर ते सुद्धा मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्रिशा कम्प्युटर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.